गुलाबजामचे अनेक प्रकार असले तरी खव्याच्या गुलाबजामची अस्सल आणि पारंपरिक चव काही वेगळीच असते. बऱ्याचदा खव्याचे गुलाबजामुन बनवताना ते तेलात सुटतात, कडक होतात किंवा आतपर्यंत पाक मुरत नाही. पण आज आपण अशा काही सोप्या टिप्स आणि अचूक प्रमाण पाहणार आहोत, ज्यामुळे तुमचे गुलाबजाम अजिबात बिघडणार नाहीत. हलवायासारखे एकदम मऊसूत, न फाटणारे आणि आतपर्यंत रसरशीत गुलाबजामुन घरच्या घरी कसे बनवायचे हे आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर सुरुवात करूया खव्याच्या गुलाबजामची रेसिपी. इथे मी 2 कप घट्ट असा भरून खवा घेतलेला आहे. हा वजनाने जवळपास अर्धा किलो खवा आहे. आता खवा नेहमी ताजाच घ्यायचा आहे. आता हा खवा छानपैकी सगळ्या गुठळ्या यातील मोडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी तळहाताचा जो आपला उंचवटा आहे त्याने असं रगडून खवा छान मळून घ्यायचा आहे. थोडे थोडे पोर्शन घ्या खव्याचे आणि ते असे हाताने प्रेस करून छान अशा गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. असं थोडा थोडा खवा घेऊन सगळ्या गाठी यातील फोडून घ्यायच्या आहेत. सगळा खवा असा छोटे छोटे भाग करून अगदी मऊसर होईपर्यंत मी याला मळून घेणार आहे. 1-5 मिनिटानंतर सगळा माझा खवा असा मळून झालेला आहे. आता मळून झालेल्या खव्यामध्ये मी 1 छोटा चमचा साखर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा साखर विरघळेपर्यंत याला छान तसंच मळून घ्यायचं आहे. तुम्ही सुरुवातीला जरी साखर घालून हा खवा मळून घेतला तरी चालेल, पण साखरेमुळे गुलाबजामुनला एक छान टेस्ट पण येते आणि छान कलर पण येतो. तर माझा सगळा खवा असा मळून झालेला आहे. आता अर्धा किलोसाठी 125 ग्रॅम मैदा मोजूनच घ्यायचा आहे आणि इथं पाव टीस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे. सोडा नाही घातलेला, बेकिंग पावडर घातलेला आहे. बेकिंग पावडर याच्यापेक्षा जास्तही घालायची नाही आणि सोडा घातला तर अगदी चिमटभर घालायचा आहे. तो छान चोळून मैद्याला घ्यायचा आहे. अर्धा किलोसाठी इथं मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही जर रवा वापरणार असाल तर निम्मा मैदा आणि निम्मा रवा वापरला तरी चालेल. रवा थोडा बारीक असावा, अगदी चिरोटी रवा घ्यायचा आहे. छान मैदा खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक असा डो मळून घ्यायचा आहे. मैदा छान खव्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, त्यासाठी छान मळून घ्यायचा आहे गोळा. मैदा आणि खवा छान मळल्यामुळे एकसारखे असे गुलाबजामुन तेलात तळले जातात आणि आतमध्ये गुठळी राहत नाही. पहा, छानपैकी मळून झालेलं आहे. याला 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवूया. आता तोपर्यंत पाक करून घेऊया. इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. त्यामध्ये 2 कप पाणी घालून छान उकळी आणून घ्यायची आहे. साखर विरघळल्यानंतर 1 उकळी आलेली आहे पहा. आणि आता 5 मिनटं याला मी असंच उकळू देणार आहे. फारही पाक तयार करायचा नाही. पहा, खळखळून अशी उकळी आलेली आहे. ह्या असंच मी 5 मिनटं छान ठेवून देणार आहे. आता गॅस बंद करूया आणि यामध्ये वेलची पूड घालून घेऊया आणि थोडीशी वाफ गेल्यानंतर याला झाकून ठेवायचं आहे. आता एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत. गोळे करताना खव्याला अजिबात क्रॅक पडेल असं गोळा तयार करायचा नाही. अगदी गुळगुळीत असा गोळा
तयार झाला पाहिजे. त्यासाठी दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये अगदी प्रेस करून गोळा मळून घ्यायचा आहे. एकसारखा गोळा अजिबात क्रॅक पडता कामा नये. जर एकसारखे गोळे तुम्हाला तयार करायचे असेल तर एखादा चमचा घ्या आणि एकसारखे त्या चमच्याच्या मापाने गोळी तयार करा. पहा, असे बिन क्रॅकचे मी सगळे गोळे तयार केलेले आहेत. आता तळण्यासाठी मी इथं तेल वापरलेलं आहे. तुम्ही तुपातही गुलाबजामुन तळू शकता. आता गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि तेल अगदी थोडंसंच गरम झालेलं आहे. फारही तेल कडकडीत गरम करायचं नाही. तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये गुलाबजामुन सोडायचे आहेत आणि तयार केलेले गोळे सोडून घ्यायचे आहेत. 2 मिनटं त्यांना अजिबात हलवायचं नाही. त्यानंतर हलक्या हाताने किंवा एका चमच्याने फक्त गोल फिरवत त्यांना सुट्टे करून घ्यायचे आहे आणि हलक्या हातानेच यांना फिरवायचे आहे. गॅसची फ्लेम अगदी लो करून घ्यायची आहे. पहा, आकार कसा बदललेला आहे आणि मीडियम फ्लेमवरच यांना तळून घ्यायचे आहे. एकदा की थोडे मोठे झाले, आपणाला वाटले की हे आता तळून झाले, तर गॅसची फ्लेम थोडी मोठी केली तरी चालेल, पण यांना सतत हलवत राहायचं आहे. अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत मी यांना तळून घेणार आहे. म्हणजे पाकात घातल्यानंतर पुन्हा यांचा रंग फुगल्यानंतर कमी होतो. पहा, गुलाबजाम चांगले ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत. सगळे गुलाबजामुन असेच तळून घ्यायचे आहे. पहा, आकार केवढा मोठा झालेला आहे तळल्यानंतर आणि आतूनही किती छान भाजलेले आहेत. पहा, आत अशी गुठीही राहिलेली नाही. एकसारखे असे गुलाबजामुन झालेले आहेत. आता पाक एकदमही गार करायचं नाही. इथं अगदी हाताला सोसवेल इतका कोमट असा पाक आहे. यात थोड्या कोमट पाकातच सगळे गुलाबजामुन घालून घ्यायचे आहेत आणि थोडंसं हलवून यांना झाकून ठेवायचं आहे. एक 5 ते 6 तासानंतर रसरशीत असे गुलाबजाम तयार आहेत. बघा, कितीतरी पाक गुलाबजामुननी शोषून घेतलेला आहे. आता आतून कसा गुलाबजामुन छान झालेला आहे ते मी तुम्हाला दाखवते. पहा, अतिशय रसरशीत असा गुलाबजामुन आतपर्यंत पहा भिजलेला आहे. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.